तर हॅलो मित्रांनो, कसे आहात सर्व? स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि तुम्ही पाठी बघू शकता की मी माझ्या गावी आलो आहे. आणि आजचा ब्लॉग खूपच भारी होणार आहे, कारण आज आम्ही चाललो आहे गोव्याला. ते पण फिरायला नाही, गोव्याला सप्तकोटेश्वरला, जे आमचं कुलदैवत आहे. तर तिकडे आमचं काही अभिषेक वगैरे काय काय करायचं आहे. तर आम्ही तिकडे मंदिरात जातो आहे. आणि आज काय होईल काय नाही ते तुम्ही ब्लॉग एंडपर्यंत बघाल तर तुम्हाला नक्कीच समजेल. तर आता सकाळचे झाले आहेत 6:30 वगैरे वाजले आहेत आणि आम्हाला निघायचं आहे थोड्याच वेळात. तर आपण आता जाऊया, तयारी करूया आणि तुम्ही ब्लॉग एन्जॉय करा. आणि ज्यांनी सबस्क्राईब नाही केलं आहे फटाफट जाऊन सबस्क्राईब करा, सपोर्ट करा. आणि तुम्हाला माहिती आहे तुमचा भाऊ फुल फॉर्ममध्ये ब्लॉगिंग करतो आहे, तर तुम्ही सपोर्ट करा आणि मी असेच ब्लॉग्स टाकत राहीन. तर बघू काय होतं आहे काय नाही. पप्पा फुल वगैरे तोडतात, इथे पण पूजा चालू आहे. तर बघू आता काय होतं आहे काय नाही, तर बघत राहा. ओके, तर गाईस मी रेडी झालो आहे जसं तुम्ही बघू शकता. आणि आता आम्ही गाडीचा वेट करतो आहे. सर्व रेडी झाले आहेत आणि माझी आजी आणि मम्मी रेडी होत आहेत अजून. तर गाडी आली की आपण मग निघू इकडून. आता किती 4 तास वगैरे लागतील पोचायला. एक्झॅक्ट माहीत नाही मला, पण मी पण फर्स्ट टाईम जातो आहे. तर बघू कसं होतं आहे काय होतं आहे. हो, गाडी आली पण. ओके, तर तुम्ही गाडी बघू शकता, काय माहिती दिसते की नाही. तर गाडी आली आहे आणि आता आपण निघू, तर बघत राहा. ओके, ते पूर्ण आउटफिट दाखवतो. खाली नाही दाखवलं कारण खाली मी चप्पल घातली आहे. तर हेच आहे आउटफिट. आता जाऊ, निघतो आहे आता. सर्व सामान आम्ही गाडीमध्ये टाकतो आहे, तसं तुम्ही बघू शकता. पप्पा गाडीमध्ये सामान टाकतो आहे. तर निघूया आता. ओके, तर काय 9:30 वाजले. काय ओके, तर काय आता 9:30 वाजल्यात आणि आम्ही पोचलो आहे बांधायला. आणि गाडीमध्ये मी झोपून होतो पूर्ण. आता पण मी झोपतच आहे. आज आम्ही नाश्ता करायला चालू बघू शकतात. काय बोल, हाय बोल, नाश्ते काय हाय करा. तर आता बघू, मागवलं आहे भजी वगैरे, आता खाऊन निघू. अजून किती वेळ आहे? अजून 1 तास आहे पोचायला, म्हणजे अजून 1 तास झोपायचं आहे. तर भेटू आता खाऊन. माझ्या मम्मीने वडापाव मागवली आहे आणि बघा कशी बघते बघा होरी. जेवायला जेवायला जेवायला. ओके, तर मित्रांनो आता आम्ही पोचलो आहे मंदिरात आणि इथे अभिषेक वगैरे करायचं आहे, ते बोलणी चालू आहेत. मी अजून पण खूप झोपेत आहे. आम्ही जस्ट पोचलो आहे, जसं तुम्ही बघू शकता. खूप पीसफुल आहे इकडे, खूप शांतता आहे. आणि आता बघू, मला कॉफीची खूप गरज आहे कारण मी खूप झोपेत आहे. आम्ही तिथून निघालो नाश्ता करून, तेव्हा पण मी झोपलो आणि इतका वेळ, पूर्ण वेळ झोपून होतो. आणि आता बघू काय आहे काय नाही. आता जाऊन फ्रेश होतो, तोंड वगैरे धुतो आणि इथे जर कॉफी भेटली तर कॉफी पिऊ आणि नंतर बसूया. तर बघत राहा. ओके, तर गाईस आमचं पूजा करून झाली आहे आणि आता तुम्हाला थोडे सिनेमॅटिक्स दाखवायला काढले, तर ते तुम्ही बघा.
आणि ते सर्व नीट झालं आहे. तर आता जाऊ बाहेर, बघू काय आहे काय नाही पुढे. तर बघत राहू. तर गाईस आता मी ते वरती आलो आहे सिनेमॅटिक गेला. जसं तुम्ही माझ्या पाठी बघू शकता काय व्ह्यू आहे, कायच व्ह्यू आहे, एक नंबर. दिसणार मगाशी काढलंय. या बाईला खूप काळजी आहे बघा, खूप काळजी आहे हिला, दिसत नाही. बाकीच्या वेळी नाही बोलत मी ब्लॉग बनवायला जात तेव्हा. हां इथे बरोबर बोलते. बाकी ब्लॉग करायला जाईन तेव्हा इंटरेस्टेड नसते ती. काय ते तळ काय बोलते याचा तलाव बोल ना. ते शिवाजी महाराजांचं काय? हे भरपूर प्राचीन मंदिर आहे. शिवाजी महाराजांच्या काळात मोगलांनी उद्ध्वस्त केलेलं, तर शिवाजी महाराजांनी परत त्या मंदिराची उभारणी केली. तर माझा पप्पा या मंदिराबद्दल बोलत आहे, जिथे आपण गेलेलो, जे आमचं कुलदैवत आहे. तर आता आम्ही आता इथून निघतोय आणि बघू पुढचे प्लॅन काय आहे काय नाही. तर बघत राहा. तर हॅलो गुड मॉर्निंग मित्रांनो, आज आहे डे 2 आणि काल तुम्ही बघितलं आपण सप्तकोटेश्वरला गेलो. तर आज आपण जाणार आहे गणपतीपुळेला आणि आडिवऱ्याला एका देवीच्या मंदिरात. तर आता मी जस्ट आंघोळ वगैरे करून रेडी होऊन निघालो आहे आता, म्हणजे जस्ट निघूच ऑलमोस्ट. सर्व रेडी होऊन बसलेत, बॅग बिग काढलेत बाहेर. तर आता बघू काय होतं पुढे काय नाही, तर बघत राहा. तर निघूया. A few hours later. ओके तर गाईस आता आपलं दर्शन घेऊन झालेलं आहे. इकडे आम्ही ते वरती शंकराचं मंदिर आहे तिकडे आलेलो आणि ते खालच्या साईडला देवीचं मंदिर आहे. आता नेक्स्ट प्लॅन काय आहे काय माहिती, बघू. आणि बाकी तुम्ही ते वाईट चेक करू शकता, खूप पीसफुल आहे. काय बोलते तूच सांग. आमची कुलस्वामिनी महाकाली देवी आडिवऱ्याची. ओके दर्शनाला आपण समजलं गाईस. तर ते आहे आणि आता नेक्स्ट प्लॅन काय आहे बघू. तर आम्ही जातो आहे पुढे, तर बघत राहू. ओके तर गाईस आता आमचं गणपतीपुळेचं दर्शन झालं आहे, जसं तुम्ही पाठी बघू शकता. आणि मी आतमध्ये काही शूट नाही केलं कारण अलाउड नाही कॅमेरा. आणि पाठी बीच आहे. आता बघू आम्ही काय बीचवर जातो आहे की नाही. चटका लागला खूप, इथे खूप गरमी होते आणि खूप बेकार ऊन आहे. तर बघू आता, जेवायचं पण आहे, भूक पण लागली आहे आणि बघू जाऊ बीचवर गेलो तर काहीतरी करू. सो चला बघत राहू.
गाइस तुम्ही बघू शकता किती सुंदर लोकेशन आहे आणि तुम्ही पण आलाच असाल, नसाला आलात तर प्लीज एकदा या. खूप भारी आहे. मी पण फर्स्ट टाईम आलेलो आणि खूप मस्त आहे, खूप पीसफुल आहे. तर तुम्ही पण या.